नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड केंद्र सरकारी जॉब आहे. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. कालपासूनच फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे आणि एकूण 393 जागा आहेत आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्याकडून म्हणजे केंद्र सरकारी जॉब असणार आहे. आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत आणि मेन गोष्ट म्हणजे इथे फ्रेशर व अनुभवी दोन्ही उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहोत. त्यानंतर वेतन किती भेटणार आहे, अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे, वयोमर्यादा काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 5 पानी PDF आहे, ते सुद्धा आपण 5 मिनिटात समजून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. 10वी-12वीचे जॉब असू द्या किंवा गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा IT रिलेटेड जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे पूर्णपणे बघून घेऊयात. सो इथे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे. वॅकन्सी आहे, कालपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. रजिस्ट्रेशनसाठी ही लिंक आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, नक्कीच चेक करा. सो इथे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे रजिस्टर करू शकता. त्यानंतर इथे एक्झिस्टिंग युजर आहे आणि तुम्ही जर पासवर्ड फॉरगॉट झाला तर इथे करू शकता. म्हणजे एक्झिस्टिंग युजर म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर इथे तुम्ही क्लिक करू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी इथे हाऊ टू अप्लायवरती सुद्धा क्लिक करू शकता. त्यानंतर इथे फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल, हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर PDF बघून घेऊया आपण. सो इथे सांगितलेलं आहे, पोस्ट आणि रिक्वायरमेंट सांगितलेले आहेत. बघा, पहिली जी आहे ते टेक्निकल असिस्टंट ENT, 2 जागा आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स रिक्वायर्ड इसेन्शियल सांगितलेलं आहे. BSc डिग्री इन स्पीच अँड हिअरिंग फ्रॉम ए रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन किंवा युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे. आता इथे BSc तुमचं झालेलं पाहिजे आहे आणि तुम्ही डिझायरेबल MSc सुद्धा झाला असेल तरी चालणार आहे. एज लिमिट 40 वर्ष सांगितलेलं आहे. सॅलरी बघा, इथे 40,000 पासून सुरुवात आहे. 40,710 सॅलरी असणार आहे. त्यानंतर इथे ज्युनियर फिजिओथेरपिस्ट आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इंटर सायन्स डिग्री इन फिजिओथेरपी सांगितलेलं आहे. आता इथे सॅलरी 25,000 असणार आहे. त्यानंतर MTS इथे जी तिसरी जागा आहे इथे सांगितलेलं आहे. 10वी पास असेल तरी सुद्धा चालणार आहे. एक्सपिरियन्स लागणार आहे किंवा फ्रेशर असेल तरी सुद्धा चालणार आहे. 18,000 सॅलरी असणार आहे. DOसाठी कमीत कमी 12वी पास पाहिजे आहे आणि ते कम्प्युटर पॅकेज तुम्हाला आलं पाहिजे आहे. कम्प्युटरचं पूर्ण नॉलेज पाहिजे आहे. टायपिंग स्पीड 35 वर्ड्स पर मिनिट पाहिजे आहे आणि ते 22,516 रुपये सॅलरी असणार आहे. PCM क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री इन लाईफ सायन्स विथ फुल टाईम पोस्ट सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे सॅलरी 30,000 रुपये भेटणार आहे. त्यानंतरची पोस्ट आहे EMT, ज्यामध्ये क्वालिफिकेशन EMT बेसिक, EMT ॲडव्हान्स सर्टिफिकेशन तुमचं झालेलं पाहिजे आहे आणि रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी सांगितलेलं आहे. तुम्हाला काम काय असणार, मॅनिंग ऑफ ॲम्ब्युलन्स कंट्रोल रूम ॲट हॉस्पिटल शिफ्ट्स ॲज पर डिप्लॉयमेंट तुम्हाला असं काम करावं लागणार आहे. सॅलरी 22,516 रुपये असणार आहे. ड्रायव्हर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी पास, ड्रायव्हिंग लायसन्स व्हॅलिड असायला पाहिजे आहे. 22,516 सॅलरी भेटणार आहे. MLT बॅचलर्स डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी पाहिजे आहे. 24,440 सॅलरी आहे. त्यानंतर PCC बॅचलर्स डिग्री कंप्लीट झालेला पाहिजे आहे. कोणत्याही फील्डमधून इन लाईफ सायन्स प्रेफर्ड असणार आहे किंवा कोणत्याही फील्डमधून चालणार आहे. इथे एज क्रायटेरिया 35 वर्षापेक्षा जास्त असूनही सांगितलेलं आहे. इथे सॅलरी 24,440 सांगितलेलं आहे. रेडिओग्राफर BSc, त्यानंतर इथे लॅब अटेंडंट सांगितलेलं आहे. 12वी पास असेल, 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. इथे सुद्धा सॅलरी 22,516. खूप चांगली संधी आहे, लक्षात घ्या. कमीत कमी सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे आणि इथे जास्तीत जास्त सुद्धा 40,000 पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजिस्ट आहे. तुमची डिग्री झालेली असू द्या, BSc झालेली असू द्या, ग्रॅज्युएशन झालेलं असू द्या, 10वी झालेलं असू द्या, 12वी झालं असू द्या, तुम्हाला नक्कीच इथे नोकरीची संधी आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे इथे फ्रेशर सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. तुमचे MCA साठी आहे, BTech साठी आहे, MTech साठी आहे, अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा आहेत. एकूण 393 जागांसाठी आहे. त्यानंतर ॲज अ डेव्हलपर इथे सांगितलेलं आहे. MCA, BTech, MTech, MSc IT किंवा कम्प्युटरमधून 38,000 सॅलरी असणार आहे. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर आहे. मास्टर्स डिग्री 24,440. असिस्टंट डायटिशियन एज्युकेशन क्वालिफिकेशन MSc फूड अँड न्यूट्रिशन फ्रॉम ए रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे बरेचशा जागा आहेत, तुम्ही बघू शकता. एकूण 20 जागा आहेत आणि ते सॅलरी सुद्धा खूप चांगली. जास्तीत जास्त इथे वयोमर्यादा 55 वर्ष सांगितलेलं आहे आणि ते सिलेक्शन विल बी मेड ॲज पर प्रिस्क्राइब नॉर्म्स अँड रिक्वायरमेंट ऑफ द जॉब असं सांगितलेलं आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन ऑनलाईनच करावं लागणार आहे. कमीत कमी सॅलरी 18,000 पासून सुरुवात आहे. जास्तीत जास्त 40,000 पर्यंत भेटू शकते. कॅटेगरी वाईज वेगवेगळे
इथे अर्जाची फी दिलेली आहे, तुम्ही नक्कीच इथे चेक करून घ्यायचं आहे. इथे वेबसाईटवरती सुद्धा पूर्ण माहिती आहे, ते सुद्धा चेक करायचं आहे. लास्ट डेट बघा 12 जून 2024 आहे. केंद्र सरकारी जॉब आहे, फ्रेशर असू द्या, अनुभव असू द्या, नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. आणि ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सुद्धा जॉबचा प्रकार आहे हे सांगितलेलं आहे. लक्षात घ्या 393 जागा आहे आणि इथे ॲप्लिकेशन 12 जून 2024 पर्यंत तुम्हाला सबमिट करून द्यायचं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.